छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको फ्लायओव्हर ह्या ठिकाणी HPCLचा LPG टँकर जे मुंबईहून चिकलठाणाला जात होते त्या ठिकाणी डिवायडरला धडकून एक दुर्घटना झाली आणि त्यामधून गॅस लिकेज त्या ठिकाणी होत होता आणि हा गॅस लिकेजचा ते घटना जी आहे 5:11 सकाळी झाली आणि त्यानंतर लगेच आपल्या महानगरपालिकेचा फायर टेंडर्स त्या ठिकाणी पोहोचल्या आणि हळूहळू सर्व यंत्रणा MIDC, गरवारे, बजाज आणि तसेच HPCLचा पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व चमू इकडे आल्या। विशेष करून पोलीस विभागातर्फे नितीन बगाटे आणि त्यांच्या सर्व चमू या ठिकाणी उपस्थित झाल्या। महानगरपालिकेचे सर्व अधिकारी मुख्यत्वे माझे चीफ फायर ऑफिसर आणि त्यांचे सर्व चमू या ठिकाणी उपस्थित झाल्या। त्यामध्ये ॲम्ब्युलन्सेस, वॉटर सप्लायचे टँकर फिलिंग पॉईंट्स आणि तसेच मीडिया मॅनेजमेंट असेल आणि तसेच सर्व गोष्टीचा योग्य रीतीने पार पाडून आता जवळपास 12 तास हा ऑपरेशन चालला। हा ऑपरेशन गॅस योग्य रीतीने या ठिकाणी पार पडला। आमच्या या ठिकाणी एव्हॅक्युएशनसाठी 1 किलोमीटर परिग्रस्त असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढलं। आम्ही एव्हॅक्युएशन केलं, लोकांना आवाहन केलं, MSCBच्या लाईट बंद केलं, काही भागा इंटरनेट बंद केलं। लोकांमध्ये एक पॅनिक निर्माण झाली होती। हे वेगळं प्रसंग महानगरपालिकेसाठी या ठिकाणी काम करणारे सर्वांसाठी HPCL लोकांसाठी सुद्धा एक वर्स्ट केस सिनारिओ या ठिकाणी झाल्या होत्या, परंतु हा सर्व घटनेचा व्यवस्थित रीतीने या ठिकाणी हाताळून एकही जीवितहानी न होता, कारण एवढा मोठा फ्लेमेबल गोष्टी होत्या आणि या फ्लेमेबल गोष्टीला काही दुर्घटना जर झालं तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि त्यासोबतच प्रॉपर्टीचंही नुकसान झालं असतं, परंतु सुदैवाने ईश्वराच्या दयेने कृपेने या ठिकाणी अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना झाली नाही। माझं सर्व टीम कोणीही पळून न जाता सर्व टीम ज्या ठिकाणी ज्यांना ज्या जबाबदारी दिल्या होत्या त्या सर्व जबाबदारी योग्य रीतीने पार पाडून आम्ही सकाळीपासून आत्तापर्यंत इथंच आहोत आणि या सर्व ठिकाणी व्यवस्थित करूनच आम्ही इथून निघणार आहे। माझ्या महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी असतील, अधिकारी असतील आणि पोलीस विभागाचं अधिकारी असतील, यांच्या सर्व चमूंनी व्यवस्थित रीतीने या ठिकाणी काम केलं। त्यांचा मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि वेळोवेळी आम्हाला जे वरती सूचना देत होते आणि त्यांना पूर्ण या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला दिलं होतं आणि या ठिकाणी जे काही आम्ही निर्णय घेतलं 0% रिस्कवर आम्ही निर्णय घेत होतो आणि आमच्यासाठी पण नवीन होतं, परंतु काही घडली नाही, काही झाली नाही। त्याबद्दल मी ईश्वराचा मी आभार व्यक्त करतो आणि सर्व लोकांना आपल्या दैनंदिन आता जीवन नॉर्मलमध्ये असेल आणि या सर्व घटनाचा तपास पोलीस विभाग स्वतंत्र रीतीने करणार आहे। कशामुळे घडले, काय घडले आणि कुणी केलं, या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी व्यवस्थित रीतीने बघणार आहे आणि विशेष करून हा ॲक्सिडेंट कशामुळे झाला एक रोड ऑडिट आम्ही या ठिकाणी करणार। ह्या रोडमध्ये ज्या ज्या गोष्टीचा बदल करायचा असेल त्या गोष्टीही करू। विशेष करून आग सेवाचे अजून बळकट करणे फार गरजेचं आहे। अशा प्रसंगवेळी आमचे कमतरता काय आहेत, आमची वीकनेस काय, आमची स्ट्रेंथ्स काय आहेत, आमची ऑपॉर्च्युनिटी काय, आमचे थ्रेट काय आहेत, या गोष्टी निदर्शनात येतात आणि हा निदर्शनास आम्हालाही आलेला आहे। कारण एखादा चुकीचा प्रसंग चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतात आणि त्या गोष्टी आम्ही इथं शिकून कुठल्याही घटना होऊ नये, ईश्वराला आम्ही प्रार्थना करतो की कुठल्याही घटना होऊ नये, परंतु कुठल्याही घटना जरी झालं आमच्या लोक पळून न जाता छाती दाखवून त्या ठिकाणी फाईट करणारे लोक आहेत, लढाकू आहे म्हणून त्यांचा छोटेसा सत्कारही आम्ही केलं आणि या सर्वांमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार आणि धन्यवादही व्यक्त करतो। विशेष रूपाने मीडियाच्या बंधूंनी ज्या ज्या वेळा लोकांना सूचना करत होते त्यांच्याही वॉल रप्चर झाले। त्याच्यापूर्वी 1.5 वर्षापूर्वी लातूरमध्ये LPG टँकर पडला होता। अशा प्रकारची घटना ज्याच्यात वॉल कम्प्लिटली तुटले आणि इमिडिएटली वेपर लाईनमध्ये मधून LPG लीक होणे ही प्रथमतच आपल्याकडे घटना घडली। दुसरा वॉल पण खराब झालेला होता, तिसऱ्या वॉलची कंडिशन बरी दिसत होती, पण त्याच्या अनुषंगाने आपण त्याचं असेसमेंट करून त्याच्यात किती रिस्क इन्व्हॉल्व आहे हे तपासूनच पुढे आपल्याला कार्य करायचे होते। त्याला लागणाऱ्या कपलिंग ज्या होत्या 2 होर्स जे फायर
हाय प्रेशर होजेस हे आपल्याकडे इमिडिएट उपलब्ध नव्हते, ते आपल्याला बजाजकडनं आपल्याला प्राप्त झाले आणि बजाजची पूर्ण टीम आपल्याला आज धन्यवाद. बजाज ही नेहमी जागा राहते आपल्याला मदत करायला. या कपलिंग प्राप्त झाल्यानंतर श्रीकांत सर आले, कमिशनर सर पण आलेले होते, त्यांनी असेसमेंट केले. आम्ही समजून घेऊ, त्याच्यातला रिस्क समजून घेऊ आणि मगच आम्ही तुम्हाला काम करायची परवानगी देऊ. त्या अनुषंगाने त्यांनी पूर्ण टीमशी चर्चा केली, HPCLची टीमशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या टेक्निकल अहवालानंतरच साहेबांनी आपल्याला पुढे जाण्याची संमती दिली. 12:22 आपल्याला ती संमती प्राप्त झालेली होती आणि त्याच्यानंतर आपण जो अनलोडिंगसाठी जो टँकर आणलेला होता तो उभा केला. छाती दाखवली, त्यामुळे माझा खूप अभिमान आहे आणि आपण कोणी जवळ जाऊ देऊ नये. आणि काही पत्रकार मित्रांना मी थोडा जोरात ओरडलो आणि तो माझ्या कामाचा भाग असेल, त्याबद्दलही मला क्षमा मागण्याची कदाचित मला गरज वाटत नाही. परंतु मी तो जॉब करत राहणार. तर ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या ठिकाणी डिसिजन घ्यायची आहे, डिसिजन फार महत्त्वाची डिसिजन आहे. हा डिसिजनमध्ये हा सर्व आज चांगला झाला, सर्व वा टाळ्या वाजवतात, उलटा सुलटा झाला असेल तर मी लटकलो असतो. परंतु माझ्यासोबत हाही लटकला असेल. परंतु असे सर्व याच्या घटनामध्ये छोटे छोटे निर्णय आहेत. विशेष करून HPCLचं जे जेम्स आहे आणि त्यांच्या जवळ जाऊन त्याचा म्हणजे त्यांचं त्याचा कॉन्फिडन्सवर आम्हाला कॉन्फिडन्स यायचा की म्हणजे अशा हे ऑपरेशन गॅस व्यवस्थित रीतीने या ठिकाणी पार पाडला. त्या पार पाडण्यामध्ये ज्या लोकांनी या ठिकाणी योगदान दिलं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. कारण नागरिक प्रत्येक येऊन तुम्हाला सांगू शकत नाही, प्रत्येक संघटना येऊन सांगू शकत नाही आणि बरेच लोकांचं ते आपले आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आणि अशाच पद्धतीने दुर्दैवाने ईश्वराला प्रार्थना करतो की अशा घटना पुन्हा कधीही होऊ नये. परंतु कधीही कुठेही अशा घटना कुठलाही जे डिसास्टर जर झाला, माझा टीम म्हणजे फक्त महानगरपालिकेचा आगीचा सेवा नाही, ते MIDCचा असेल, ते पोलीस यंत्रणा असेल. पोलीस यंत्रणामध्ये ज्या पद्धतीने नितीनचं काम, मी नितीनबद्दल बरेच वेळा ते मला सांगायचं की सर मी असे दंगल थांबवली, असे झालं. परंतु पहिल्यांदा की त्याचा फील्ड, त्यांचा पूर्ण टीमचा, ज्यावेळेला नितीनचे अभिनंदन करतो त्यांच्या पूर्ण टीमचा, अशोक थोरात असेल, या ठिकाणचे PI असेल, या ठिकाणचे ACPs असेल, मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशा घटनाप्रसंगीच एक लिडरशिप समोर येते, कोण पुढं छाती दाखवणारा आणि पाठ दाखवणारा तुम्हाला लक्षात येतं. आणि हा प्रसंग आपल्याला मिळालं होतं आणि मी 7-10 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की आपण जीव धोक्यात घालून काम करतो की तुमच्या काही झालं तर आपण काय करतो, काही नाही करत. म्हणून त्यांचं प्रत्येक लोकांची टर्म इन्शुरन्स, किमान 1 करोड रुपयाची टर्म इन्शुरन्स करावी असे आम्ही महानगरपालिकेमध्ये निर्णय. कोविडमध्ये लोक काम करायला तयार नव्हते, त्यावेळेला शासनाने 50 लाख रुपये त्या ठिकाणी जारी केलं होतं. त्यावेळेला मग परत सर्व लोकांनी उत्साहाने त्या ठिकाणी काम केलं. आणि आज माझ्या टीमचा छत्रपती संभाजीनगर वासियांना एक दाखवून दिले की कुठलाही असे प्रसंग असेल की आपण टीम म्हणून सज्ज आहोत, तयार आहोत आणि त्या सर्व गोष्टीला, त्या कुठल्याही प्रसंगाला आपण पळणारे नाही, लढणारे आहोत, लढाकू आहोत, हा दाखवून दिलेला आहे. त्यामुळे परत एकदा सर्वांचं अभिनंदन. आणि विशेष करून मीडियांना, ते लोकांना वेळोवेळी मेसेजेस पाठवणे, त्याच्या गोष्टी सांगणे फार गरजेचं होतं. त्यांचाही मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष रूपाने HPCL टीमनी जे इमर्जन्सी रेस्पॉन्स व्हेकल, आम्ही या सर्व गोष्टीचा वेगळं मीटिंग घेणार आहोत की या सर्व घटनानंतर रस्त्याच्या काय दुरुस्ती व्हायला पाहिजे, हा ब्रिजच्या काय दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि तसेच आपल्या आग सेवामध्ये काय यंत्रणा अजून चांगलं राहायला पाहिजे. ज्यावेळेला NDRFचे लोक आले, त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहे, त्याच्याकडे समजून घेऊन आपल्या अजून आग सेवा विभाग अजून मजबूत करायचं आहे. आणि तसेच मग या डिसास्टरच्या प्रसंगी सर्व टीमच्या कोऑर्डिनेशननी कसे काम करायचं. एक दुर्घटना जरी झालं, परंतु भरपूर शिकून गेलेले आहे. भरपूर शिकून गेलेल्या गोष्टीच्या पुढच्या कुठल्याही दुर्घटनामध्ये चांगलं अनुभव लवकर हाताळण्यामध्ये होईल असे मी अपेक्षा बाळगतो. परत एकदा
Thank you everyone. Thank you very much. And once again, I am very proud of you. Jai Suraksha. Jai Suraksha. नंतर फोन करतो तुम्हाला. आरामशीर झोपा.